आणि मुलगी पाहिजे. ज्याला मुलगी नाही ना त्या माणसाचं काही खरं नाही. पोरगे जाऊ दे, ते काही हसू नसू त्याचं काय एवढं विशेष नाही. ती कवा तरी आपला गेम करणारच आहे, त्यात काही मग ते लाडं नाही पोचलं तरी आपल्याला रिपीट करणारच आहे. पण मुलगी पाहिजे महाराज. आणि मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे नुसते भाषणं करून भिताडी नका देत जाऊ. मुलीचं कौतुक आजच्या मुलीच्या बापासारखं करा. मुलीचा वाढदिवस करणारा बाप किती भाग्यवान महाराज. आज या मुली एवढ्या मोठ्या लोकांचा आशीर्वाद त्या बिचाऱ्याला कधीच कमी पडणार नाही. पोरांसाठी किती करावं, ही धोकाच देणारी मंडळी. किती करा. गंज आपण बांध करून वाढवली, त्यानं टेप लावून इकली, काय उपयोग काय. आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची, मग वासरूच प्यायलेलं काय वाईट काय. मुलांच्या बाबतीतला इस्टेटीचा नादी नाही राहायचं. एक वाक्य सांगा महाराज, मुलगी जरी दुसऱ्याच्या घरी जाणारी इस्टेट असली, मुलगी जरी दुसऱ्याच्या घरी इस्टेट जाणारी असली तरी दोन्ही कुळाचा उद्धार करूनच जात असते ती. आता हे सरकारनं उक्त लावून दिलंय बेटी बचाव बेटी बचाव. काय याची बेटी बचाव. जुने लोक 9-9 पोरं होऊन देत होते, घाबरत नव्हती. शेतकरी पण त्याला गुलाम होता या बाबतीत. त्याला जर म्हणलं 4थी पोरगी झाली, करू प्रयत्न, होईल 5वा. आता हे सुशिक्षित जे लोक आहे ना, सुशिक्षित यांनाच पुरी नकोय, हे अति पेमेंटवाले. शेतकरी या गोष्टीला घाबरत नाही. तुम्हाला एक सांगतो मारा, शेतकरी कशालाच घाबरत नाही. जगामध्ये सगळी संकट सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे. 1 महिना पगार लेट झाला ना, नोकरीवाले अशी डांबरी होत्यात, संप संप, काय खाऊ काय खाऊ, काय खायचं शिल्लक ठेवलं तो. पण 6 वर्ष बिचाऱ्याच्या कालवनाला तेल नव्हतं तरी ठणठण येते. 6 वर्ष दुष्काळ होता पण होऊ नाही, ते घाबरत नाही शेतकरी. येऊ द्या संकट, यंदा पीक आलं गेलं वाहून. शेतकरी येतो, शेतकरी सगळ्याच गोष्टीत बलिलाम आहे. हा, शेतकऱ्याची बायको 10 मळ्या उसाच्या तोडी ती, 3 बादल्या पाणी, 3 जनावरांना पाणी पाहिजे ती, 4 टोकऱ्या शेण भरी ती, सर्दी नाही तिला. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार येत. अगं तू जगती तरी का आला. जर त्यालाही मोकळं करीन तोही गुंतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही उलथानं काय करते काय. हो महाराज, तुम्हाला एक वाक्य सांगा, धर्म संस्कृती आणि मुलींचा मोठेपणा शेतकऱ्यानेच टिकवलाय. शेतकरी मुलगी झाल्यावर अजिबात नाराज होत नाही. काय म्हणते तुमचं. पूर्वी तर आमची आजीबाई अशी होती, पहिली मुलगी झाली का ती म्हणायची अरे सोन्याची पेटी. काय आजीबाई होती, 9वार साडीतली आजीबाई भोळी, पण मुलगी झाली ती म्हणायची पहिली मुलगी होऊ दे व्हायलाच. शेतकरी नाही घाबरत कशाला. आजही तुम्ही बा शेतकऱ्याच्या घरात 15 माणसं घेऊन जा जेवायला, पिठलं भाकर पण दणकून. ही श्रीमंत हलकट माणसं मोजीत आहेत. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा. 15 मिनिटं ताटली वाजितो तरी वराणी येईन. एवढ्या चपात्या वाढती का शेतकऱ्याला. ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसितो, तुझ्या चपात्याचं काय घेऊन. शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला सांग. महाराज जुनं ते शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला सांगा, ती पातेल्यात पाणी तांब्याभर होती ती डायरेक्ट. ही श्रीमंताची यालपाट तशी नाही. कप भरीतीन पातेल्यात होती. अगं पाजी तीच का आला. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन आहे. ही श्रीमंत खिडकीजवळ जाते, आय अरे सांग ना 2-4, काय मुळ्यात दुखात तो सांग 2-4. आणि मग ते मॉडेल तर चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. चहा आहे का. अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याचा.
आणि उरला का त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे. आग लाव. महाराज मुलीचं संगोपन शेतकऱ्यानंच करावा. अरे आपला बाप अंगठे बहादर होता पण 4 मुलींचे लग्न केले की नाही जुन्या शेतकऱ्यानं. अंगठे बहादर बाप 3 पुरींचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केल्या, एरही खणली, मोटरही बसवली, पाईपलाईन नाही केली, रुपया कर्जही नाही, गुंठा इकलाही नाही, म्हातारा ठणठणीत. हो पुरीचं लग्न जमलं. म्हाताऱ्या लोक म्हणायचे जेव्हा पोरगी लग्नाला आली म्हातारा म्हणायचं 6 गाया गा बने, 4 गोरे इकले तरी लगीन. चालला सोमवारी वाळकीला, गोरेचे पैसे करून बस्ता बांधून आला मोकळा. राजा होता तो. कोण होता तो? राजा. ते घाबरत नव्हते. कौलाचं घर 200 माणसं झोपू द्या. आता नोकरीवाल्याने काय केलंय 58 वर्ष नोकरी केली आणि 58ला बंगल्याला कुदळी आणली. 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली आणि 63ला येतं वर्ष श्राद्ध आलं. तू झोपलाच का आला बंगल्या? महाराज विनोद नाही हा, अंगठे बहादर बाप. पण वटेच्या खाली 10-12 गाया. महाराज जुनी नवी ज्वारी घरात येईपर्यंत जुनी विकायची नाही. नियम. नियम म्हणजे नियम. कडब्याची गंजी, वट्टेच्या खाली 10-12 जनावर, वट्ट्यावर घोंगडी, घर साधं, कौलाचं घर, पत्र्याचं घर, पण वट्ट्यावर घोंगडी, हांडावर पाणी, कोणी या पाणी प्या आणि बसा. 15-15 दिवस आंबारस. पाहुणा आला का आंबे काढायचे. पण ते आंबे का विकत आणायचे का? घरात पिकेल. आता शेजारच्याचा आंबारस आपल्याला सकाळी माहीत झाला. आपली शिळी त्याच्या उकड्या घेऊन कातडी खायला गेली तेव्हा कुई गुथली तिच्या, तेव्हा आपल्याला कळलं यांचा आंबारस काय होतं. आपल्याला 6 पोरींचे लग्न केले, 3 पोरांच्या शाळा केल्या, म्हातारी ठणठणीत. आपल्याला एकच पोरगी, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही. मग ती परीक्षेला गेली, आलीच नाही तर निकालच घेऊन येते का काय लग्न का? महाराज फुकट माणसं 70 आणि 75 वर्ष निरोगी जगले नाहीत. जुनी माणसं 90-90 वर्ष का जगले माहिती का? 1 काळ्या आईची सेवा, 2 गोठ्यातल्या गाईची सेवा, 3 घरातल्या आईची सेवा आणि नीतीचा व्यवहार. नीतीचा व्यवहार. लबाडी नाही, लबाडी नाही. 15 वर्षापूर्वी महाराज शेतकरी काय करायचं माहिती का? 2 पोरं असले तर एकाला नोकरी लावायचा आणि एकाला घरी ठेवायचा. का माहिती का? भांडणं नको. एक जण काळ्या आईवर सुखी राहील, एक नोकरीवर सुखी राहील. ही नोकरीवाली मंडळी इतकी हुशार. नोकरीला असताना इकडं काही दाखवायचंच नाही. कुठं? घरी. उरकायचंय का? मी आता म्हणलं बरं झालं लवकर सुटका झाली. विठाला विठाला बारीक बरं ये जाऊन हे ते काय होतं, जाणकार ऐकणाऱ्याचा मूड खराब होतो, त्याला मजा राहत नाही, विक्षेप नाही करायचा. जुनी माणसं काय करायची? एकाला शिकवायची आणि एकाला शेतीवर ठेवायची. का? एक इथं सुखी राहील, एक दृष्टी अडाणी होती नव्हती महाराज, व्यापक होती. शाळा शिकेल नव्हते पण दृष्टी व्यापक होती. पुढे एक मुलगा बाहेर राहील, एक मुलगा घरी राहील, भांडण तंटा होणार नाही, संसार त्यांचा सुखा राहील. ही सर्व्हिसवाले इतके हुशार, नोकरीला असताना आईबापाला काही दाखवायचं नाही आणि व्हायला निघाले म्हणजे रिटायर झाले का इकडं हिस्सा मागायचा. आणि हे शेतकऱ्याच्या ध्यानात आलं म्हणून 15 वर्षापासून शेतकऱ्यानं दृष्टी बदलावली. तो म्हणतो सगळी पडीत राहिली तरी चालेल पण कार्टे सगळे शिकवायचे, जो करीन तो करीन. कारण एक नोकरी करायचं आणि एक ढेकळं चोपसून मारायचं म्हणजे शेतकऱ्याची दृष्टी किती व्यापक होती. आणि आजही तुम्ही पहा महाराज, शेतकऱ्याची दृष्टी जर निसर्गानं साथ दिली आणि बाजारभावानं साथ दिली ना, त्याची दृष्टी सगळ्यात व्यापक आहे. फक्त त्याचं गुंतलंय कशामध्ये? 2 गोष्टीमध्ये. निसर्गावर त्याचं जगणं आलं आणि त्याने पिकवलेल्या मालाला भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. या 2 गोष्टीमुळे शेतकरी माग आला. त्याला जर कधी निसर्गाने साथ दिला तो सगळ्यांचा बापच आहे. त्याला काय गरज नाही कोणाला रामराम घालायची, चला भावा आमचं वाहून गेलं पंचनामा पा. इथं 12 वर्ष काळात येतो आणि इथं थोडी ती पाणी करायला आली 2-3 दिवसापूर्वी.
कोणची मका गेली, कोणची सोयाबीन गेली. हे आले मोठमोठे लोक, फक्त पाय भरला बा त्यांचा गाळानं. आली बातमी पेपरला, ते गाळात गेले. आम्ही मातीत गेलोय जलमल्यापासून. आमचा जन्म झालाय गोठ्यात आणि आयुष्य गेलंय मातीत, आणि आलोय तसे मातीतच चाललोय. हे फक्त 10 मिनिटं गाडीतून उतरले आणि बांधायला चालले, थोडा पाय मारला. आले कॅमेऱ्यावाले, पेपरावाले लगेच क्लिप. गाळात जाऊन पाहणी केली. आम्ही काही हेलिकॉप्टरनं उतरत होतो का सोयाबीन? काय लोक आहे. तुम्ही बधीर होईल, तुमचं काय डोकं काम देत नाही. तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय खरंय. मी असंच आहे महाराज. 10 लाख लोक माऊली सोहळ्यात जातात. 10 लाख उपाशी कराडी 3 दिवस रांगीत उभे राहत्या. त्यांची कुणी दखल घेत नाही. 10च मिनिटं मोठी माणसं येतात. सरका डायरेक्ट पांडुरंगाला जाणार, ते हार घालणार आणि काही नाही 2 मिनिटं दिंडीत उभे राहणार. आम्ही 22 दिवस मुळ्यात उठलं. आमचं चालू आमचे गुडघे गेले चालू वाजवणाऱ्यांची आग झाली मागून पडून. त्यांचं कोणी दखल घ्यायला तयार नाही. त्यांनी फक्त टाळगळ्यात घालायचा 2 मिनिटं. आले पेपरवाले बातमीवाले, ते भजना तरंगले. आमचे मुळ्यात उठले ते रंगले. आता काय महाराज, 99% कार्यक्रम ह्या समाजातला फक्त प्रतिष्ठेसाठी चालू आहे. बस फक्त प्रतिष्ठा. आणि मला माना. कष्ट करणारे कष्ट करत्यातच, ते मेलेच. 1 रुपयानं दूध वाढलं फक्त. सरकी झाली 1950, 50 किलो 1950. आता ती 2200-2300 होईल 2 महिन्याने. मग आता निमित्त झालं ना सोयाबीन. नाही 1950 रुपये सरकी झाली 50 किलो. 1 रुपयानं जर दूध वाढलं, नोकरीवाल्याच्या बायका असे भांडे आपती त्या, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 82 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेते फक्त. किती? अर्धा. पैसे ते दिलेच नाही मागच्या महिन्याचे. पण त्या दुधावाल्याला जाम करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. अगं पैसेच नाही दिले तो मागचे, तू काय एवढं वजन का आला वाढते? पाणी नाही ना घेत, टाकलं पाणी नाही टाकलं. तो म्हणला बाई रतीब तुमचा बंद करून टाक, मला तू नुसतं पाण्याचं चीज आहे ती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसलं का पाणी नेऊन देते. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी टाकीत राहा, पाणी कमी पडू नका देऊ बाई, अजून लय घाण वास येतो. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. एवढी घाण तुम्ही कसे काय पिता? पाणी टाका, पाणी टाका. पाणी टाकीत राहा. पाणी कमी पडलं तर तुम्ही आखरात मला आणि पप्याला त्रास द्याल. पाणी टाका, पाणी टाका. काय करता महाराज? झाकली 1.25 लाखाची. इंदुरीकर मरण ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण यायला. हे खरं होतं ते खरं, फक्त कानाला थोडं वाईट आहे पण खरं आहे. मग अशी कार्यक्रम करण्यासाठी त्या मुलीच्या सगळ्या घरच्यांना पवित्र ते कोण पावन तो देश, हो पवित्र ते कोण पावन तो देश, 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 हो पवित्र ते कोण पावन तो देश, हो पवित्र ते कोण पावन तो देश, पवित्र ते कोण पावन तो देश. जन्म घेती
पाहिजेच इथं होतो आपण तुम्ही पोरगा जाऊ दे पोरत काय तो धोकाचे ते आपल्याला विचारित आहे काय केलं माझ्यासाठी